हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले मी आंब्याची लोणची. त्यासाठी घेतलेली आहे मी 3-4 आंबे कापून आपल्याला त्याची लोणची बनवायची आहे. तर त्याचे आपण आधी व्यवस्थित कापून घेऊया. आंबा आधी व्यवस्थित कापून घेऊया आणि कापून झाल्यानंतर त्याला छान 2-3 प्रकारे पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण 3 आंबे मी कापून घेते आणि छान लोणची बनते बघा. उन्हाळ्यात आंबट-चिंबट वगैरे असलं की जेवण जातं आणि त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळलेलो असतो. तर बाई म्हटलं ना तर घर म्हटलं ना काम तर आलंच, पण बाईला कामासोबत स्वयंपाकाचेही खूप म्हणजे हे करावं लागतं, काय करायचं काय नाही वगैरे. आणि बघा काम केलं ना तेव्हाच मनाला शांती मिळते. जी तुम्ही घर स्वच्छ ठेवसाल मग ते करसाल तुमच्या मनाला वेगळीच मग एक हे भेटते. जर तुम्ही खरंच एका दिवशी पूर्ण क्लीन काम करून पहा, तुम्हाला जाणवेल की आपल्या मनाला एक स्वच्छ ठेवण्याची सवय लागते आणि आनंदही मिळतो त्याच्यामुळे आपल्याला. तर हे घेतले मी कापून आंबे कापल्यानंतर आपल्याला ते गावरान आंबे असले तर लोणची छान बनते बघा. गावरान आंब्याची आता कढईत घालून घेते मी थोडंसं तेल घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरा आणि मोहरी घालून घ्यायची आहे. जिरा मोहरी घालून झाली की घालून घ्यायची आहे. छान तडतड झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची पावडर, हळद, जर शोप असेल मेथी असेल तर तुमच्या आवडीनुसार मेथीही घालू शकता तुम्ही, मेथीचे दाणे, आणि शोप असेल तर शोपही घालू शकता. आणि तेल थोडंसं कमी घातलेलं होतं पहिलं अगोदर मी, त्याच्यामुळे अजून घातलं. आणि हळद घालते आणि चवीनुसार मिरची पावडर घालते. मिरची पावडर घालते चवीनुसार आणि घालून घेते आंबे. आंबे घालून झाले की ते छान फिरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचे आपल्या साखर आणि गूळ आणि साखर दोन्ही घालायचे बघा लोणचीमध्ये. त्याच्यामुळे लोणची छान बनते. जास्त गोडही बनत नाही आणि जास्त म्हणजे आंबटही राहत नाही. याच्यामध्ये आता मी साखर घालते. तुम्हाला आवडेल तसं करा. थोडीशी साखर घाला आणि थोडंसं गूळ घाला. थोडीशी साखर आणि थोडंसं गूळ घातलं ना तर खूप छान बनते. कोणी गुळाचीही बनवतं, पण बघा दोन्ही मिक्स घातलं ना खूप छान लोणची बनते. आणि थोडंसं गूळ काढून घेणार याच्यामध्ये. आता मी छान थोडंसं आपलं पाणी ठेवायचं आहे. थोडंसं रस्सा आटू द्यायचा, कारण की एकदम घट्ट एकदम पाण्यासारखी लोणची छान नाही लागत. थोडासा गूळ गाळून घेतला. मीठ पण घालायचं नाही, चवीनुसार. जसं आपण भाजीला मीठ घालतो तसं. उन्हाळा म्हटलं ना की जेवणाचं खूप तारांबळ होती बा. हे खावंसं वाटत नाही, ते खावंसं वाटत नाही. तेव्हा असं आंबट चिंबट काही वेगळं असलं ना तर जेवण जातं. थोडंसं घालायचं आहे पाणी. म्हणून असं वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत जा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला तुमच्याकडून प्रोत्साहन मिळते बघा, दुसरं काही नाही. छान आता भाजी शिजून घ्यायची. हे बघा आपली लोणची बनवून तयार आहे. कशी वाटली लोणची तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. छान लोणची झाली बघा.